तर मैत्री आणि विश्वासाला काळीमा फासणारी एक घटना 40 गावातनं घडली आहे। वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुण डॉक्टर तरुणीला तिच्याच ओळखीच्या तरुणानं ब्लॅकमेल केलं आणि तब्बल 8,12,000 रुपये आणि 90 ग्रॅम सोनं उकळलं, असं धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी यश महेंद्र जैन याला बेड्या ठोकल्या आणि इतकंच नव्हे तर आरोपी यशच्या मोबाईलमध्ये इतर आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे। आणि या प्रकरणी आणखी इतर मुलींना ब्लॅकमेल केलं गेलं याचाही शोध घेतला जातोय। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर मैत्रीचं नाव दिलंय आणि ब्लॅकमेलिंग केलं गेलंय, नेमकं काय पाहूया आपण। आरोपी यश जैननं तरुणीशी ओळख वाढवली आणि ओळख वाढवून मैत्री करायचा बनाव केला। व्हिडिओ कॉल केले आणि व्हिडिओ कॉल करून या तरुणीचं रेकॉर्डिंग सुद्धा पूर्णपणे ह्यानं केलं। त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करायची धमकी दिली आणि धमकी देताना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली। ब्लॅकमेल त्यांनी काय केलं तर आरोपी यशनं तरुणीकडनं यावेळी 8 लाख रुपये उकळलेत। 90 ग्रॅम सोन्याचं बिस्किट आणि नाणी सुद्धा घेतल्याचं कळतंय। यशचा मोबाईल सापडला, त्या मोबाईलमध्ये आणखी सुद्धा काही आक्षेपार्ह व्हिडिओ आता यावेळी सापडलेले आहेत। आणि आरोपी यशचं कॉलेज परिसरामध्ये आईस्क्रीमचं दुकान आहे, या आईस्क्रीमच्या दुकानात बनवून तो मुलींना फसवायचा असं कळतंय। एक एबीसी जी पीडित होती तिच्या ओळखीतलाच एक आरोपी आहे यश महेंद्र जैन यांचे त्यांनी म्हणजे आरोपीने पीडितेचे काही व्हिडिओज व्हायरल केले आणि तिला धमकी दिलेली आहे आणि त्यांचे काही प्रायव्हेट ॲक्ट त्याच्यामध्ये देखील त्यांनी शूट केलेले आहेत आणि असं सांगून त्यांनी जवळजवळ 8 लाखाचं पीडितेकडनं आतापर्यंत ब्लॅकमेल करून अशी वसुली केलेली आहे। तर त्याच्यामध्ये आरोपीला आपण अटक केलेली आहे, त्याच्याकडे जेवढे मोबाईल वगैरे होते ते देखील आपण जप्त केले। तर मुंबईतल्या पायधनी विषबाधा प्रकरणी गूढ अजूनही वाढत चाललंय। या घटनेला 8 दिवस उलटून गेले, मात्र अजूनही फॉरेन्सिक अहवाल आला नाहीये, असा तपास संथ गतीनं सुरू आहे। दुसरीकडे एक धक्कादायक गोष्ट समोर येते। मृत्यूपूर्वी अब्दुल्ला डोकाडिया आणि त्याच्या पत्नीची प्रकृती थोडीशी बरी झाली होती, अशी ही माहिती आहे। पोलिसांशी बोलताना अब्दुल्ला डोकाडिया मला थोडं बरं वाटतंय म्हणत उठूनही बसले होते। अब्दुल्ला नसरीन आणि त्यांच्या मुलीनं पोलीस डॉक्टरांशी संवाद साधला, मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली आणि मृत्यू झाला। आता सुधारत असलेली प्रकृती अचानक बिघडून मृत्यू कसा काय झाला, नेमकं काय घडलं, असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेत। इथे वेळ झाली एका विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।